पनीर रोल बनवण्यासाठी एक छोटी वाटी दही घेतलं, यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं, काश्मीरी लाल मिर्च पावडर, गरम मसाला, धने जिरे पूड घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता या फेटलेल्या दह्यामध्ये पनीरचे काप घालायचे आणि पनीरमध्ये व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। 15 ते 20 मिनिटं हे मॅरिनेशन साईडला ठेवायचं। पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं, यामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा, शिमला मिर्च आणि टोमॅटो घालायचे। हे आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचं। याचा क्रंचीनेस राहिला पाहिजे। चवीनुसार मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। आता यामध्ये हे पनीरचं मॅरिनेशन घालायचं। याला दही असल्यामुळे छान पाणी सुटतं। झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं। आपलं पनीरचं स्टफिंग तयार झालेलं आहे। टोमॅटो केचप आणि मेयोनीज एकत्र करून याचा मी सॉस बनवून घेतला आहे। चपाती घेतलेली आहे, यावरती हा तयार केलेला सॉस घालायचा। तयार केलेलं पनीरचं स्टफिंग घालायचं। याच्यावरती तुम्ही चिरलेला कांदा, काकडीचे काप आवडीनुसार घालू शकता। त्यानंतर याचा असा हा रोल करून घ्यायचा। आता घरीच खाताय त्यामुळे हा रोल छान कट करून तुम्ही नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता। पूर्ण रेसिपी वरती त्रिकोणात आहे।